हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पूजा जाधव ब्लॉग. तर आत्ताच किचनमधलं सगळं आपलं चहा वगैरे नाश्ता ते झालंय आणि स्वयंपाकही केलाय आज. म्हणजे तसं लवकरच होतं आमचा स्वयंपाक वगैरे. बाकीचं काम बाकी आवरायचं राहिले. आंघोळ वगैरे सगळं ठेवले बाकी मागं. का तर आजच्याला थोडीशी गडबड आहे, म्हणजे पिलूचं शूट करायचं आहे. आणि बरेच दिवस झाले, म्हणजे बरेच म्हणजे मंथ पासून म्हटलं तरी चालेल, का तर शूट नाही केला. 4th मंथ पासून शूट राहिलाय तिचा. आणि तो कसं झालं, एकदा मागं पडलं तर मागच राहिलं. आणि ते नवरात्रामध्ये झालं असं की तेव्हा तो घागरा घ्यायचा होता, म्हणजे ऑफलाईन पण पाहिला होता, पण ऑफलाईनमध्ये थोडीशी साईज थोड्या तिच्या साईजचे अवेलेबल नव्हते राहिले. तर मग थोडेसं आम्ही लेटच गेलो होतो. आणि त्यानंतर नवरात्र संपून गेलं त्यामध्येच. पण आम्ही नंतर काही नगरला जाणं झालंच नाही, कारण ती छोटी, त्यामुळे मी जास्त काही जात नाही आता बाजारात वगैरे, कमीच. जर इमर्जन्सी असलं हॉस्पिटल वगैरे तर तेव्हाच बाकीचे काम करून घेत असते मी. तर त्यामुळे मग काय पुन्हा गेली नाही. मग ऑनलाईनच मागवलं होतं, त्यामध्ये पण प्रोडक्ट काही थोडंसं खास नाही वाटलं मला, त्यामुळे मग चेंज केलं होतं. तर मग त्यामुळे मग ते राहूनच गेलं. म्हणजे नंतर आलं होतं, मग म्हटलं होतं करू करू, पण काही टाईमच भेटला नाही त्यामध्ये. पण तुम्हाला माहिती आहे की मागं किती गडबड होती, म्हणजे कार्यक्रम पण होता आणि ते आले होते, त्यामुळे मग त्यामध्येच असा टायमिंग गेला. आणि पिलूचंही थोडीशी आजारी होती मागं, आणि अजूनही आहे थोडंफार सर्दी वगैरे, कफ झालेला आहे तिला. तर त्यामध्ये मग हॉस्पिटल, त्याच्यामध्येच जास्त टाईम गेला ह्यावेळेस. आणि काही डॉक्युमेंटचं काम होतं, त्यामुळं मग ते काही, आणि त्यामध्येच दिवस येईल, त्यामुळं ते शूट वगैरे ते सगळं मागच राहून गेलं. आणि ह्यावेळेस कसं त्यांची सुट्टी पण कमीच होती, आणि बाकीचे डॉक्युमेंटचे कामं ते पण आत्ताच करणं पण गरजेचं होतं. का तर मग काही म्हणजे त्यांचे जे कामं आहेत तिथलचे, तर मग तिकडे गेल्यानंतर मग ते राहूनच जातात. त्यामुळं मग ते म्हटले की करून घेतो तुझं पण. तर त्यामुळे मग बराचसा टाईम गेला आम्हाला, एक तर 2-3 दिवस तर बँकेमध्येच गेले. आणि मग कसं असं कुठं गेलं ना, मग त्यामुळे खूप दमतं. आणि थकल्यानंतर मग कसं मग म्हणजे असं जास्त काही असं जे एक्स्ट्रा जे आपण करतो काही कामं, तर ते करू वाटत नाहीत. तर मग त्यामुळं मग ते काही शूट वगैरे काही घेतलंच नाही, मी डोक्यातच घेतलं नाही, आणि माझ्यानंतर राहिलं पण नाही डोक्यात. तर म्हटलं की आता तिचं जावळ काढायचं आहे, आणि एकदा का जावळ काढल्यानंतर मग नंतर ते खास नाही वाटणार घागऱ्यावरती. घागरा वगैरे ते घेतलंय. तर कृष्णाचा एक लुक राहील, त्यामुळे त्यामध्ये तर आपल्याला केस वगैरे पाहिजेच. आणि तिचे चांगलं जावळ आहेत, तर म्हटलं की मस्त तिचा कृष्णाचा लुक करेन, कारण की मी तेव्हापासूनचा ठेवलाय. तेव्हा मला तो ड्रेस पण लेटच रिसीव झाला होता. तर त्यामुळं मग ते पण राहून गेलं. आणि मग म्हटलं की आता सगळं सोबतच करून घेऊ, आता उद्या नाही तर परवा तिचं जावळ काढणार आहेत आम्ही. तर म्हटलं की करून घेऊ. आणि मग पाहूयात मग आता कसं होतंय. तर तुमच्यासोबत पण शेअर करेन, कारण की आता 2-3-4 लुक येतं तसं पाहायला गेलं. दिवाळीचं पण करायचं आहे, दसऱ्याचं पण करायचं आहे, ते पण पेंडिंग आहे. त्याच्यानंतर मी शूटचं काही घेतलंच नाही, का तर ती आजारी पडली, त्यामुळं मग सगळ्यांना वाटायला लागलं की मी फोटो वगैरे तिचे शूट करते. त्यामुळं मग तिला म्हणजे नाही का, त्याच्यामुळं थोडासा ब्रेक घेतला होता. पण म्हणलं की शूट म्हणजे नसता पण घेतले, पण काय होतं, एक मेमरी बनते. आपण जर आत्ताच घेतले तिचे जे फोटो वगैरे जर काढले, तर नंतर मोठी झाल्यानंतर तिने म्हणायला नको की माझ्यासोबतचे सगळ्यांचे मंथली फोटो आहेत आणि माझेच नाही काढले तू. तर मग असं नको व्हायला, कारण की जे आपल्या बाबतीत होतं ते आपल्या मुलांच्या बाबतीत नको व्हायला, मला असं वाटतं. आणि ती काही म्हणणारच आहे. तर त्यामुळं मग मला ते म्हणजे सगळे मंथली तर फोटोशूट करतात, तर ते मला करायचंच आहे. तर म्हटलं की थोडा गॅप का होईना, पण सगळे मी ड्रेस वगैरे सगळे अवेलेबल झालेत आता, म्हणजे सगळे घेऊनच ठेवलेत, पण करायचं राहिले. आणि ते आता आलेत एकाच दिवशी, का तर एक तर उद्याच्याला जावळ काढतील, नाही तर मग आजही काढायचं चाललंय. तर पाहू मग आजच्याला, म्हणजे जसा टायमिंग होईल, म्हणजे जास्त जर टाईम जर नाही लागला, म्हणजे किती टाईम होतो त्यावरती, तर मग पाहूयात. मग जसं होईल मग तसं तुमच्यासोबत शेअर करेल. आणि पाहू आता पिलू पण किती रिस्पॉन्स देते, कारण की कपडे वगैरे चेंज करायचे असले ना, तर तिला म्हणजे असं वाटतं डेलीचे मग कपडे ती घालून देत नाही, थोडीशी रडतेच. त्यामुळं मग आता म्हणजे फोटो वगैरे काढायची म्हणलं तिची थोडीशी हेच होणार आहे. पण म्हणले की आता जावळ जर म्हणजे केस वगैरे जर असले तर पण छान वाटतं, नाही तर मग नंतरून पण काढले असते. आणि त्यांचं असं चाललंय का माझी सुट्टी पण संपत आली, तर लवकर करून घेऊ, का तर त्यांना मग तिचे लुक वगैरे पाहिजेत. त्यामुळं मग काय की ह्याच्या अगोदरचे 2 ते 3 लुक केले मी, तर ते नव्हते, मग ते थोडेसे मिस करतात त्या गोष्टी. तर म्हटलं की ते पण आले, त्यामुळं जावळ काढायचं ठेवलं होतं. आता त्यांना जायची वेळ आली, तरी पण अजून आम्ही जावळ नाही काढलं. तर मुहूर्त पाहिला होता तसं त्याचा, त्यांनीच पाहिला होता, त्यामुळं मग ते बोलले की मग इतक्या दिवस ठेवले, तर मग त्या मुहूर्तावरतीच काढू आपण. त्यामुळं मग ठेवलं होतं. तर मग आता पाहू आजच्याला आम्हाला किती टाईम होतं त्यावरती, मग माझ्या भावाला बोलवन मी, नाही तर मग
तो म्हणजे उद्या जर त्याला काम नसेल तर मग उद्याच्याला काढू. मग जसं होईल तसं आज जर काढलं तरी तुमच्यासोबत शेअर करेन मी सगळंच. तर पाहूयात कसे होतात लुक. तर चला स्टे ट्यून. तर सगळ्यात अगोदर मी इथे नवरात्रीचं शूट करण्यासाठी घेतला आहे. तर हा आहे पिलूचा नवरात्रीचा घागरा, जो की मी ऑनलाईन ऑर्डर केला आहे. आणि कसा वाटतंय तर मला तर छान वाटतंय. आणि ऑनलाईन ऑर्डर केला आहे त्याच्यामुळं झालं आहे असं की या अगोदरही मी एक घागराचा ऑर्डर केला होता, म्हणजे नवरात्रीचाच केला होता. पण त्याचं काय म्हणजे जी क्वालिटी आहे ती एवढी खास नव्हती आली. तर त्यामुळं हा मी पुन्हा ऑर्डर केला होता. आणि त्या अगोदर मी बाजारातही ट्राय केलं होतं, पण तिच्या म्हणजे ज्या एजनुसार तो अवेलेबलच नव्हता, तिची साईजच अवेलेबल नव्हती. मग म्हटलं की मग ऑनलाईन ऑर्डर करूयात, का तर बरेचसे टॉईज वगैरे मी ऑनलाईन ऑर्डर केले तिच्यासाठी. तर म्हटलं की मग चला घागरा वगैरे पण घेऊयात, का तर कसं होतं की ऑनलाईन घ्यायचं म्हटलं ना तर त्याची जी प्राईस असते त्यानुसार पण आपण क्वालिटी ठरवू शकतो म्हणता येईल. का तर हा 300 रुपयाचा घागरा आहे फक्त. तर मग म्हटलं की क्वालिटी चांगली येते की नाही ते मला असं वाटत होतं. आणि पहिल्या वेळेस ऑनलाईन घेतला तेव्हा तसंच झालं की त्याची क्वालिटी थोडी म्हणजे क्वालिटी अशीच होती थोडीशी, बट थोडे नॉड वगैरेचं थोडं हे ते म्हणजे मिसिंगच होतं, ते नव्हतंच त्याला. तर म्हटलं की मग दुसरं काय लावणार, तर त्यामुळं मग म्हटलं. आणि ती कशी एका जागेवर पण राहत नाही आता, त्यामुळं म्हटलं की जाऊ ते आपण पैसे देतोय तर चांगलंच आलं पाहिजे. मग पुन्हा हा ऑर्डर केला मी. आणि येलो कलर तिला छान पण दिसतोय. आणि तसा पण मला म्हणजे येल्लोच ऑर्डर केला होता अगोदर, पण मला म्हटलं की सगळ्यांचेच ब्लॅक ब्लॅक दिसत आहेत. पण मग तो नको म्हटलं येल्लो. ते ब्ल्यू एक तर चाललं होतं, डार्क ब्ल्यू कलर, नेव्ही ब्ल्यू कलरमधून, पण तसे काही मला दिसलेच नाही ऑनलाईनमध्ये तरी. आणि बाजारात पाहण्याचा विषयच नव्हता, कारण की तिथे पाहायला पण तिच्या साईजचा नव्हताच. आणि सगळे तिच्यापेक्षा म्हणजे 1 ते 2 वर्षाचेच अशा मुलींची असतील, तर ती साईज अवेलेबल होती. तर मग म्हटलं की ऑनलाईन घेऊयात, कारण की आता म्हणजे तुम्ही पण पाहता असताना की ऑनलाईन आणि बाजारातल्या म्हणजे छोट्या मुलांचे हे डेकोरेशनचे जे सामान आहेत म्हणा, किंवा ज्या हे छोट्या छोट्या जेवढ्या वस्तू आहेत किंवा हे ड्रेपरी आहे, तर ती बाजारात ही सेमच आहे, अवेलेबल आहे. कारण की आता त्यांना पण माहिती आहे, सगळेजण म्हणजे इंस्टा वगैरे याच्या सगळे म्हणजे वरती म्हणजे नेटवरती पाहूनच आपल्याला विचारतात, त्यामुळं ते पण त्याच तसेच प्रोडक्ट ठेवतात आता सगळे. आणि ड्रेसमध्ये म्हणा, साड्यांमध्ये म्हणा, ते इझिली आता तसंच भेटते आपल्याला. तर म्हटलं की चला इथे काय आणि तिथे काय, तर म्हणलं ऑनलाईन पाहूयात, का तर तिच्या साईज अवेलेबलच नव्हती. आणि म्हटलं की नवरात्री संपून जाईन तोपर्यंत. तर मग त्यानंतर ऑनलाईनच घेतला. तर ह्याची क्वालिटी छान आली आणि तिला खूप सुंदर दिसत होता घागरा. फक्त ती असं म्हणजे ड्रेस वगैरे चेंज करायचे असलेली तर म्हणजे खूप रडती, तसं डेलीमध्ये पण तसंच आहे. म्हणजे काही पण घालायचं असलं की तोपर्यंत जोपर्यंत घालून होत नाही तोपर्यंत ती रडतेच. तर अशा पद्धतीने तिला छान दिसत होता असा घागरा. आणि तरी ते साईडला पिल्लूचं खेळणं चाललंय, तुम्हाला आवाज येत असेल तिचा पैंजणचा. तर ती खेळू राहिली तोपर्यंत म्हटलं चला एडिट करूयात. तर हा लॉग ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वीचा असेल, म्हणजे नवरात्र होऊन गेलंय. आणि त्यानंतर मी शूट केला आहे 1 ते 1.5 महिन्यांनी केला असं शूट. का तर त्यांना पण त्यांचं म्हणणं असं होतं की ते आल्यानंतर शूट म्हणजे सगळेच तिचे लूक बनवूयात. का मग फोटो टाकायचे मी, तर तेव्हा त्यांना थोडंसं मिस केल्यासारखं वाटायचं. तर म्हटलं चला ठीक आहे, तसं पण आपलं नवरात्रचं राहिले. त्यानंतर मी दसऱ्याचा पण लूक मग केला नाही. आणि तसं थोडं काय होतं, हे काम वगैरे आवरलं डेलीचं तर मग कंटाळाच येतो. मग असं वाटतं की चला नंतर. आणि नंतर म्हणता की मग ते भरपूर लेट झालं. आणि ते म्हटले की मी आल्यानंतर करू. आणि मी म्हणजे नाही का, त्यांना पण पाहिजे होते ते कसं करते काय करते म्हणून. तर मग ते असल्यामुळं बरीचशी हेल्प झाली तशी. ते म्हणजे चांगले म्हणजे तिला असं थोडं हे करायचे, का तर ती पण एका जागेवर शांत बसत नाही आता, चांगली म्हणजे थोडीशी खेळकर झाली आहे. त्यामुळं मग थोडाफार. आणि ते कसं होतं की तिचे त्या दिवशी बरेचसे म्हणजे लूक म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं की तिचे मी तुम्हाला जसं म्हटलं होते की मी तिचे एकाच दिवशी 3 ते 4 लूक केलेत. तर त्यामुळं तिचे पण म्हणजे थोडेसे हालच होत होते, का तर हा ड्रेस झाला ह्याच्यावरती फोटोशूट असं म्हणजे नाही का, हे झाल्यानंतर दुसरा झाल्यानंतर तिसरा. त्याच्यामुळं मग ती पण जास्त थोडीशी नंतरून कंटाळली होती आणि मध्ये तिला झोप वगैरे आली. मग त्यामुळं मग म्हटलं की
चला ती जसा म्हणजे तिचा जसा रिस्पॉन्स राहील तसं करूयात, नाही तर मग उद्याच्याला करू. पण झालं असं होतं की त्याच दिवशी सगळे शूट करून घ्यावं लागले. का तर मी माझ्या भावाला पण सांगितलं होतं सकाळी की तू दुपारनंतर ये, म्हणजे घरून निघ, मग त्यानंतर पाहू आपण, तोपर्यंत होतील माझे लूक. नंतर म्हटलं की म्हणजे आज नाही झालं तर त्याला उद्या पुन्हा बोलवायचं, आणि आज जर परत म्हणजे तो म्हणून हे नाही म्हणजे त्याचे पण थोडेसे कामं राहतात, प्रत्येकाचं काम असतंच, तर त्यामुळे म्हटलं माझ्यामुळे मी तसंही लेट केलं आहेस, तर मग माझ्यामुळं त्याचं कामात हे नको, तर म्हटलं की मग म्हणजे त्यामुळं म्हटलं की चला आजच करून घ्या, त्या निमित्ताने तरी पूर्ण होऊन जाते. एक म्हणजे थोडंसं एक बर्डनच येतं ना, की हा एक लूक करायचा राहिला, तो एक करायचा राहिला आहे. का तर मी हे ड्रेस वगैरे येत आहेत, तर ते बरेच दिवस झाले घेऊन ठेवले होते, आणि त्या ड्रेसकडे पाहिलं की मला असं वाटायचं मी कधी म्हणजे तो लूक करून टाकन. का तर मग असं होतं की तिचं जो मंथली जो चेंज होतं तो पण ती म्हणजे चेंज तो दिसून नाही येते, तर म्हटलं की मग ते राहून न जावं. आणि ड्रेस घेऊन ठेवले ते पुन्हा, हे ड्रेस पण तिला म्हणजे आता पुढच्या वर्षी जर घालायला गेलं तर हात तिला घागरा येणार पण नाही, तर त्यामुळं म्हटलं की यावर्षी करूनच घेऊ, लेट तर लेट. मग त्यानंतर दसऱ्यासाठी पण एक फ्रॉक वगैरे ऑर्डर केली, ती त्यानंतरून मग एक आठवड्याने आली. आणि मी जे हे ड्रेस ऑनलाईन म्हणजे जिथून ऑर्डर केलं म्हणजे मिशोवरून मी ऑर्डर केलेत, तर चांगली आली क्वालिटी वाईज, तसे म्हणजे त्याची प्राईस पण जास्त नव्हती, त्या अकॉर्डिंग तर ड्रेस खूप छान आलेत. आणि इथे ते तिला नादी लागत होते थोडेसे, तर तिच्या हातातून त्या दिवशी ती पण म्हणजे तिला एकदम ड्रेस वगैरे घातले होते ना, तर तिला पण खूप असं म्हणजे वेगळंच फील होत होतं. तिच्या हातातून जर काही घेतलं ना, इतकी रडायची ना ती, म्हणजे असं वाटायचं तिला वाटायचं की घेऊच नाही हातातून, आणि ती तिच्याच नादात होती त्या दिवशी. आणि बघा मस्त अशी एन्जॉय करते फोटोशूट, पण आम्ही जसं म्हणत होतो तशी काय ती एका जागी शांत थांबतच नव्हती. सगळे तिला इतके नादी लावत होते, पण ते काय व्हायचं मग, ती थोडी इकडं तिकडं झाली की मग ते खालचं जे टाकलं होतं कापड मी, ते सगळं गोळा होत होतं, आणि त्यासोबत ते डेकोरेशन केलं होतं फुलांचं, तर ते पण सगळं हे होत होतं. तरी इथे लगेच मग सेकंड हे घेतला, लूक करायला घेतला. तर हे कृष्णाचा लूक करायचा आहे म्हटलं, की तिचं जावळ खूप छान आहे, म्हणजे तिचे केस पण भरपूर छान म्हणजे असे थोडेसे मोठे झाले, आणि तिचं ह्या म्हणजे एजमध्ये त्या कृष्णाचं लूक छान दिसेल मला असं वाटलं. तर मग म्हटलं की आत्ता तिचा करूया, कारण की मोठी झाल्यानंतर मग ती करते नाही करते म्हणजे कृष्णाचा लूक नाही का, तर त्यामुळं मला असं वाटलं की मी आत्ता एक करून घेऊयात, कारण की लहानपणीचा कृष्णाचा लूक तो वेगळाच राहतो, तर नंतर नाही येऊ शकत त्याची फील, म्हणजे लूक तो तसा दिसू शकत नाही, मला असं वाटलं. तर त्यामुळं मग मी ह्या कलरचा तिला ड्रेस म्हणजे घेतला होता. तर हा बाजारातूनच घेतला आहे, ऑनलाईन पण मी सेमच पाहिला होता, त्यामुळं म्हटलं की मग बाजारात आणि ऑनलाईनमध्ये काही एवढा चेंज नाही आहे. तर मग मी ते ऑरेंज कलरचा ड्रेस चॉईस केला. इथे येल्लो पण होता, पण म्हटलं की नको येल्लो सगळ्यांनीच हे केलं आहे, तर मग आणि हे ऑरेंज कलरचं तिला छान दिसत होता. तर कृष्णाच्या लुकसाठी असं डेकोरेशन केलं होतं आम्ही, म्हणजे थोडे सिम्पलच केलेत, कारण की नंतरून तिने थोडंसं म्हणजे काय होत होतं की म्हणजे तिला पण म्हणजे थोडीशी ती चिडचिडच करायला लागली नंतरून, कारण की मध्येच तिची म्हणजे तिला जेव्हा आंघोळ घालून उठवलं होतं त्यानंतरच लगेच आम्ही जे म्हणजे तिचे लूक करायला घेतले. तर मध्ये मग आमचंच डेकोरेशन वगैरे मग चाललं होतं, आमचंच थोडं प्लॅनिंग वगैरे कसं करायचं काय करायचं. तर मग तिची पण थोडीशी हालच होत होते, मग ती त्यामुळं खूप चिडचिड करायला लागली, आणि बरेचसे जण होतो आम्ही 4-5 जणी होतो म्हणजे डेकोरेशन वगैरे करायला, त्यामुळं भरपूर हेल्प झाली. आणि कसं म्हणजे ह्या गोष्टी एकटीला पॉसिबल नाहीत, आणि असं कोणी हेल्प करायला जर असलं तर म्हणजे भरपूर असं म्हणजे टाईम पण वाचतो आपला, आणि सगळे लूक पण म्हणजे एका दिवशी एवढे लूक काय पॉसिबल नाही. आणि तिचा चेहरा तुम्ही पाहू शकता कसा झाला होता, ती म्हणजे खूप चिडचिड करत होती आणि रडतही होती, त्यामुळं मग म्हटलं की चला थोडंसं उरकतच घेऊया, आणि जे काही प्लॅन केलं तर म्हणजे असं थोडंसं वेगवेगळं, तर मग ते काही डेकोरेशनमध्ये काही एवढा चेंज नाही केला, आहे तसंच ठेवली बॉर्डर, आणि मग त्यामध्येच थोडे चेंज करत होतो. जसं म्हणजे आता कृष्णाचं लूक आहे, तर आपलं हे जे काय आहे तर ते सगळं डेकोरेट करून घेतलं, आणि थोडंसं म्हणजे काय म्हणतो आपण तर चेंज म्हणजे करायलाच नको म्हटलं, का तर कारण की सगळ्याला म्हणजे भरपूर टाईम लागत होता, तिचं पण आवरायचं, त्यानंतर मग इथं डेकोरेशनचं पण, मग त्यामुळे मग डेकोरेशनचं मी पाहिलं, आणि मग त्यानंतर बाकीचं त्यांनी आवरलं तिकडं. तर म्हटलं की चला आहे सगळ्याजणी हेल्पला तर करून घेऊ, कारण की एकदा जर राहिली असते तर मग त्यानंतर आता तर ती इतकी खेळकर झाली की तिने म्हणजे या लूकला सपोर्टच नसते केला, म्हणजे आता इथून पण आता मी करते सध्या, तर त्यामध्ये पण ती एकदम शांत राहत नाही आहे,
तर म्हटलं की चला म्हणजे त्यानिमित्ताने आपलं पण थोडंसं काय म्हणतो ना, असं काही वेगवेगळं काहीचं केलं. तुम्ही या अगोदर ऐकलं असेल माझ्या तोंडून बऱ्याचदा. तर असं काही जर करायचं असलं ना, क्रिएटिव्हिटी तर मला भरपूर आवडते, म्हणजे बनवायला पण म्हणा, असं काही म्हणजे वेगवेगळे. तर आणि हे लूक वगैरे तर मग मला आणखीनच छान वाटतं. पण काय होतं की आपलं जसं म्हणजे मोठ्याल्यांचं कसं असतं, म्हणजे आपल्यानुसार, म्हणजे आपण प्रत्येक सिच्युएशनला आपण हे करतो. तसं लहान मुलांचं नसतं, आपल्याला त्यांच्यानुसार चालावं लागतं, म्हणजे त्यांच्या मूडनुसार. तर त्यामुळं मग सगळं म्हणजे डेकोरेशनचं पण तेव्हाच पाहायचं, म्हणजे प्रत्येक डेकोरेशन चेंज करू, मग त्यासाठी काय काय लागतं ते सगळं पण मलाच माहिती होतं. त्यामुळं मग मला ते सगळं काढून पण द्यावं लागत होतं, डेकोरेशन पण करायचं आणि त्यातली त्यात पिल्लूला पण सांभाळायचं. मग त्यामुळं ते होते, त्यामुळं त्यांनी काय सांभाळलं, बाकीच्यांनी पण सांभाळलं चांगलं. आणि त्या तिचा लूक वगैरे चेंज वगैरे करून द्यायच्या, त्यामुळे ती मला चांगली हेल्प झाली. आणि इथे मग तिला म्हणजे तिचा जसा मूड व्हायचा, म्हणजे यामध्ये बराचसा ब्रेक घेत घेत आम्ही हे सगळे म्हणजे लूक केलेत. म्हणजे डेकोरेशनचं व्हायचं पटकन, पण तिच्यासाठी म्हणजे तिचं चेंजसाठी ती खूप रडायची. आणि चेंज केल्यानंतर मग बाकीची जे काय ॲक्सेसरीज होती छोटी छोटी थोडीशी, तर ती घालण्यासाठी पण मग ती थोडी हे करायची. तर मग त्यामध्ये भरपूर टाईम जायचा. आणि कसं म्हटलं की जास्त पण तिला रडवायला नको लावायला, का तर आहे तेवढं पण ती करून देणार नाही. त्यामुळं म्हटलं की तिला जसं म्हणजे नाही का थोडं तिच्या मूडनुसार करूयात, थोडी मग आपल्याला पण थोडं हेल्प होईल. तर मग काही आम्ही फोटोग्राफर बोलवलं होता. तर फोटोग्राफरला यायला झाला लेट, का तर त्या दिवशी जावळ काढण्याचा चांगला मुहूर्त होता. म्हणजे तसा दिवाळी झाल्यानंतर पाडव्याचा असतो, पण पाडव्याच्या दिवशी आम्ही काढलं नव्हतं. तर 10 तारखेला आम्ही जावळ काढलं होतं आणि ब्राह्मणाला विचारलं होतं यांनी. तर ब्राह्मण काकांनी मग 10 तारखेचा मुहूर्त सांगितला होता. तर म्हटलं की चला मग काहीतरी मुहूर्त आहे म्हटल्यानंतर काहीतरी आसनच त्या दिवशी, तर मग म्हटलं की त्याच दिवशी काढूयात. हे म्हटले की मग इतके दिवस थांबलोयच, तर मग तेव्हाच काढूया. कारण की आणि मला पण तिचं कसं ते केस कापावं नव्हते वाटत, ते जावळ काढूच नव्हतं वाटत. का तर तिचे जे म्हणजे जन्माच्या वेळेसचे जे केस होते तर ते खूप सुंदर होते. म्हणजे सुंदर तुम्हाला दिसतच असतील, एकदम सिल्की मऊ होते, असे छान होते. आणि कसं आपण बाकीच्या बाळांचं पाहतो ना, मला असं नाही म्हणायचं, बट कसं नाही का, असं झोपून झोपून बाळांचं कसं असं मागं थोडंसं जटा झाल्यासारख्या होतात, तर पिलूच्या बिलकुल झाल्या नव्हत्या. एकदम असं वाटत होतं की जसं तिचा हेअर कटच केला होता पहिले, आणि पूर्ण असा तिचा ॲपल कटसारखी आपण कसं शेप करतोय केसांचा, पूर्ण हेअर वगैरे कट केल्यानंतर एकदम बाऊल टाईप. तर तसं मी इझिली हाताने करायची तरी ना, म्हणजे लगेच इझिली व्हायचे पूर्ण तिचे केस, इतके सिल्की होते आणि मऊ पण होते. तर बघू आता, आय होप की तसेच केस येऊ तिला पुन्हा, का तर म्हणजे जोपर्यंत लहान आहे तसे म्हणतात की लगेचच नाहीत असे थोडेसे रफली केस, थोडे मऊच राहतील. पण पाहू आता, कारण की थोडीशी आता थंडीमुळं तर काही लवकर वाढत नाही तिची केस सध्या. बट जेव्हा येतील तेव्हा कळलं आता कसे आहेत काय. का तर मला तर असं वाटतंय का तिचे माझ्यापेक्षा पण सिल्क केस राहतील. आणि म्हणजे खूप दाट केस होते ॲक्च्युली तिचे, त्यामुळं मग म्हणजे त्यामुळंच म्हटलं की तिचा कृष्णाचा लूक करून घेऊया. का तर ती अजून कशी उभा राहत नाही ना, तर त्याच्यातून म्हणजे लहान मुलांना तो एकदम छान दिसतं. आणि तुम्ही पाहू शकता की तिला किती छान दिसतोय तो ड्रेस, आणि पूर्ण असे कृष्णाचं म्हणजे कृष्णासारखीच दिसते पूर्ण. तर म्हटलं की तिचे केस चांगले आहेत ना, त्यामुळं मी तेव्हाच डिसाईड केलं होतं की मग आपण तसाच लूक करूयात. आणि तुम्ही इथे पाहिलं असेल की तिच्या हातातलं जर काही घेतलं तर ती त्या दिवशी इतकी रडायची ना, म्हणजे या अगोदर अशी नव्हती करत. तिच्या हातातलं काही घेतलं तर थोडीशी हे करायची, नाही तर मग हे होऊन जायची. पण त्या दिवशी असं करायची, तिच्या हातातलं घेतलं की ती जास्त मोठमोठ्यानं रडायची, म्हणजे घेऊच नाही म्हणायची. तर त्यानंतर त्यानं थोडासा चेंज केला होता आणि थोडी ॲक्सेसरीज घातली होती, तुम्ही पाहिलं असेल त्या क्लिकमध्ये. तर इथे आता मी दसऱ्याचं हे करू राहिले. तर हे सगळे जे काय म्हणतो ना फंक्शन आहेत, तर त्यामध्ये आपण बरेचसे फुल वगैरे यूज करतो. म्हणजे हे 3 ते 4 लूक आहेत, त्यामध्ये तसंच आहे. तुम्ही पाहिलं असेल नवरात्रामध्ये पण आपलं जास्त तर फुलांचा त्याचाच यूज होतो. त्यानंतर कृष्णाच्या ह्याच्यात पण साईडने थोडं तेच ठेवलं आम्ही. त्यानंतर दसऱ्याचं तर काय फुलं असतात. तर त्यामुळे फक्त आणि दिवाळीचंही तसंच. तर त्यामुळे मग मला जास्त काही जे कडाचं डेकोरेशन आहे ते काही चेंज करावं नाही लागलं. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की जास्त चेंज करायला पण तसा टाईम नव्हता. आणि एकाच दिवशी एवढे 4 लूक करायचे, का तर आपल्याला एक जरी लूक करायचं म्हटलं तर आपण म्हणजे आपला बराचसा टाईम जातोच त्यामध्ये. आणि 4 लूक केले होते आम्ही एकाच दिवशी.
तर तुम्ही म्हणजे हे करू शकता की म्हणजे एका लूकला किती टाईम लागला असेल. पण आणि ती पण थोडीशी त्रास देत होती. त्यामध्ये मग आम्ही तसंच हे करून घेतलं, म्हणजे थोडंसं ओराक्तच घेतलं मी. म्हटलं की मग आता म्हणजे कसं सगळे आहेत हेल्प करायला, आणि तसं मग आम्ही दोघीच राहतो. त्यामुळं मग म्हटलं की मग जास्त तर मग एकी जणीला तिचं आवरावं लागलं असं, एकी जणीला डेकोरेशन. आणि तिचं कसं होतं पहिल्यांदी 3 महिन्यापर्यंत ती जरा शांत होती, पण त्यानंतर जरा हे झाली, म्हणजे ती एका जागेवर राहत नाही थोडक्यात. तर मग इथे पाहू शकता दसऱ्याचा पण म्हणजे ह्याच डेकोरेशनमध्ये खूप छान दिसत होतं. आणि फक्त एक ते दसऱ्याचं जे पान असतं आपलं आपाटायचं पान, तर त्याचा शेप बनवला होता आणि खाली दसरा टाकलं होतं. आणि या सगळ्यामध्ये एक म्हणजे तिचं जे मंथली आहे तर ते जे म्हणजे आपण 1 2 3 असं टाकतो, ते राहून गेलं माझ्याकडून आणि ते लक्षातही नाही आलं. आणि मग तुम्ही पाहू शकता किती घाई असेल, काय तर इतकं हे होतं ना म्हणजे डोक्यामध्ये, काय म्हणतात म्हणजे जे मी प्लॅन केलं होतं ते तसं काही जास्त झालं नाही, पण जे झालं ते पण छान झालं. आणि तुम्ही पाहू शकता सगळे लुक तिचे छान झाले, सिम्पलच आहेत. आणि ज्या त्या जो आपला सण आहे त्याला सूट होणारे पण आहेत, एवढा पण काही चेंज नाही आहे. पण जे आहे ते सुंदर दिसत आहेत. आणि इथे तिच्या हातामध्ये फक्त झेंडूचे छोटेसे माळ करून मग तिच्या हाताला घात. तर दिवाळीच्या लुकचा व्हिडिओ घ्यायचा राहिला तर हे फोटोज ॲड केले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आय होप